कुठे राईट लेफ्ट ए कोंबडी. तर मग आता कल्पेच्या गावाचा फेरफटका काय यायला कसले रोड रे देवा. हे ऑफ रोडिंग आहे ना, यायला डेंजर आहे. दगडी पण काय शार्प आहे तर इकडे. काय रोड आहे हे. असंच असतं रे आमच्या गावी पण असंच आहे. रोड नाही बनलं आहे थोडासा. आता बनवायला घेतलेला 100 मीटर बनवलं सगळं सोडून दिलं. बनला पण नाही तो, खडी टाकून ठेवली. कुठं आहे राईट लेफ्ट राईट शरद देते. आता मग आता आपण काय कुठे जातो आता आपण जातोय कुठे. अरे महाडमध्येच तर आहे आपण. चौदार तर आहे. अच्छा सिटीच्या बाहेर आहे आपण. 14 तर तिकडून कुठे जाणार आपण. अच्छा आणि मग ते झालं किंवा आपण आपल्या पोपटीचं सामान घ्यायचं. हो रे बरं आहे. पार आणि जातो आपण सिटीमध्ये. ही काय शाळा आहे काय. दगडूशेठ कुठं जायचं आपल्याला. चौदार तळे म्हणजे ते तळ आहे ते वाला आहे ना. अच्छा अरे मग ते डोंगराचं नाव पण चौदार तळे आहे ना. काय ते कांदारपल्ली. बरं जाऊन बघूया कुठे आता. अरे आई शपथ. हे आपण कुठे आलो. शिवाजी महाराज चौक. अरे वा छत्रपती शिवाजी महाराज चौक. हां हां बापरे एवढा मोठा. हां 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 कुठे जायचं मग आता. राईटला ए राईट मिळायचं हरिनेश. शपथ जायला भेटेल आपल्याला आतमध्ये. रुक जा. अरे उगाच क्या व्हायला नको गाड़ीला. इधर जाने का अपने को अंदर. अरे सो गया वो, क्या करेगा नाइट शिफ्ट करके अभी. उसको उठाया बोलता नहीं तुम लोग जाके आओ. चला मग आपण आता पोचलो कुठे. गंधार तळे तलाव. चौदार तळे. सॉरी चौदार तळे. मी काय त्याला कन्फ्यूज होतो दोघांमध्ये. चौदार तळे 14 तळे आहेत काय. नाही चौदार म्हणजे टेस्टी. अच्छा
चल बघूया. इकडे कसं तिकीट वगैरे नाही काय? नाही. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर सभागृह. सभागृह म्हणजे हे आहे काय, थिएटरसारखं आहे? हॉल आहे. ऑडिटोरियम. हां, म्हणजे पहिले ज्यावेळी अस्पृश्य लोक असा जो हा भेदभाव होता ना, हां, त्यावेळी अगोदर ह्या तळ्यातलं पाणी लोक प्यायचे. ते टचेबल अनटचेबल्स. हां. हां. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी ना हम्म. ते सत्याग्रह केला होता अच्छा. आणि याची इतिहासात नोंद आहे की त्यानं सत्याग्रह करून ते हे ह्यातलं पाणी हां. सगळ्यांना उपलब्ध करून दिलं. म्हणजे अस्पृश्य जे काय सगळ्या जमाती होतं त्यांच्यासाठी हे पाणी उपलब्ध करून दिलं. अच्छा, म्हणजे कॉमन सगळ्यांसाठी. हां. अरे एक आयडल एकदम सही आहे यार. भारताचं कॉन्स्टिट्यूशन लिहिलं म्हणजे विचार कर. खरोखर सलाम आहे बाबा. असं पाहिजे रे. एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या जगात. ज्यावेळी जे कार्यक्रम असतात ना, हम्म. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते किंवा कुठलेही असते, त्यावेळी भरपूर टीम अख्ख्या महाराष्ट्रातून लोक येतात इकडे. हां ना, येणारच ना. सही लग रहा ना. हा सागर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत काय रे हक्कांसाठी आहे. पहले देख तो लेते हैं कैसा दिख रहा है यहाँ से. हे काय मासे आहेत का रे आतमध्ये? वो ब्लॅक ब्लॅक. अरे तो क्या स्टॅच्यू किया क्या वो लोग को? हिल रही नहीं है मच्छी. हां ना, देख. माहीत नाही तुम्हाला दिसत की नाही, पण तिकडे 2 मासे आणि एकदम स्टॅच्यू आहेत. हां, किती खोल आहे? 7. किती खोल आहे? अच्छा, आता ह्याच्यात बुडू शकतो माणूस. पोहता येत असेल तर कशाला बुडेल? बापरे, ते गाळ वगैरे एवढं स्वच्छ केलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे रे. खूप मोठं आहे. यहाँ पे ना 2021 में वो फ्लड्स आया था यहाँ पे. अच्छा. महाड़ में. तो पता रहे शायद कोंकण में फ्लड्स आए थे वो. तो यहाँ पे पूरा पानी भर गया था, पूरा कीचड़ विचड़ हो गया था. तो यहाँ के जो गवर्नेंस बॉडीज़ है उन्होंने पूरा ये क्लीन अप कर लिया था. अच्छा, इसको. हाँ, इसको पूरा. तिथे कट्ट्यावरच्या गाड्या आहेत. तुझी पण गाडी अशी उडवली ना? नाही. हे इकडे ह्या इथलेच सगळे फोटो. अच्छा. ठीक आहे. ये वही जब पानी आया था ना तभी ये सब ऐसा डिस्ट्रॉय हो गया था. हे सगळे ह्या गाड्यांचे फोटो ते इथलेच आहेत आजूबाजूचे सगळे. ही उंच जागा, इथे पाणी येत नाही ना, म्हणून बऱ्याच लोकांनी ते इकडे लावले आणि ते पण वरती आलं. आणि हे ब्राऊन ब्राऊन पाणी आजच घेतली होती. हां, आणि आजच पूर आला. अरे बापरे, नशीबच खराब होतं त्या गाडीचं. तर विहिरींचा एक फोटो होता साफ केल्यानंतर, तो सापडत नाही मला पण. पानी भर गया था इधर. भाई हालत ख़राब हो गई थी यहाँ पे. तो ये सब तो डूब गया रहेगा वरना ग्राउंड फ्लोर में. यहाँ पे कैसा हो गया, वो पानी भर के आया, सब अंडर वाटर था और बाद में पानी निकल जाता है तो जो मट्टी रह गया ना वो ऐसे ही जम के रह गया था. तो बोला ना, महीना भर तो लोग सिर्फ मट्टी निकाल रहे थे यहाँ पे. और बहुत गंदा हालत हो गया था रे वो टाइम पे. अरे न्यूज़ व्यूज़ में तू देखा पता नहीं तुझे? हाँ, महाड़ वो तभी. लेकिन तू सोच ना, इतना पूरा सब क्लीन अप कर लिया, बड़ी बात है भाई. चल फिर अपना ये तो हो गया घूम के. आता कुठं जायचं? चला मग आपलं काय बघितलं आपण, चौदार तळे बघितलं. आता पुढे कुठे जातो आपण? हे खायचं काय? राष्ट्रीय स्मारक कोणाचं आहे? चल बरं, चला मग आता पुढल्या डेस्टिनेशनकडे. थांब एक मिनटं. केच कुठं आहे ते? केच रे. हां, बस बस. नाही, कोण बसतंय पाठी? आता कुठं जायचं आपल्याला? अरे
लेफ्ट समजलं पण म्हणजे कुठे? ठीक आहे, चौकामध्ये स्मारकाकडून. तो काका पुढे बघा, हे काकांनी हेल्मेट घातलं बघा. इकडे एक दिसलं बाबा कोणतरी हेल्मेट घालून. इकडे पाणी होतं. अरे बापरे, म्हणजे हे सगळं आता आपण गाडी चालवतोय सगळं पाण्याखाली होतं. गावात का आलं असेल रे ते. पडली. पुढे येते स्ट्रेट राईट. हे लेफ्टला. अच्छा ओके. परत आलो चौकात. महाराजांचा पुतळा आला. चल ना जरा चहा पिवा ना. कुठे जायचंय? काय करत आहे? बरं सांग कुठं जा. इकडे जाऊ आतमध्ये. इकडे थांबूया ना. आग गेले ना. हाँ नींद आ रहा है ना. आग बंद हो रहा है. ये पंचधातु है, मतलब 5 मेटल्स वाला बनता है ना. 5 मेटल्स मिला के जो बनता है ना मटेरियल, उसका वो स्टैचू बना है, आइडल बना है. इसी का मतलब है पूजा वगैरह करना है, कुछ करना है, कुछ वो शिवाजी महाराज का कुछ रहता है ना, तो इधर ही आके पूजा भी करते हैं. वो दूध भी मोठा होत असेल ना पण आता एकदम, म्हणजे या इकडे म्हणजे ज्यावेळी शिवजयंती वगैरे असते ना, हां फुल पॅक असते. कुठलाही महाडमधला कुठला कार्यक्रम असेल ना इकडे फुल पॅक असते. सही है. कैमरा लेके डर जाएगा. डरने की कोई बात नहीं. आज हम आ रहे हैं पोपटी बनाने के लिए. तू रहे बाहर. तेरा शूज़ की वजह से तू अटक गया बार बार, है ना. आता तर चहा प्यायलो. आता पण काय करायला लागलो इकडे? मसाला पोपटीसाठी. कॉफी का पण ना. मसाला आहे, कॉफी शॉप नाही. अच्छा चल दोघे हात में थोडं. आणि ह्याच्यात आलं लसणाची पेस्ट टाक. अदरक लसूण पेस्ट. अद्रक लसूण पेस्ट. हा कसला मसाला आहे? कंपनीचा मसाला चिकन कंपनीचा. अच्छा इकडे नाही भेटत मग, वाशीला भेटतो. तर पण ह्याच्याकडे भेटतं, जे फ्रँचायझी आहे ना ते भेटतो. हा कमी टाका, हा तिकडे जास्त स्पायसी. तूच काय ते मिक्स करून दे. नाही आता काय नाही. आता तुझा चिकन वरती आहे, तुला अंदाज येईल ना. हा जास्त करून टाकू नको. एवढं टाकलंस तरी बस. बस बस बस. हा मग जास्त नको टाकू राहतेच. किती किलो चिकन? 10 लोक आहेत. हा 10 लोक आहेत. आलं लसणाची पेस्ट लाव जास्त. अच्छा थोड्याला मिक्स करून दे. फुल. चल मसाला भी लेके हो गया अपना. क्या स्मेल है बे वो मसाले को, एकदम जोरदार जबरदस्त. इकडून आपण बाकी पोपटीचं सामान घेऊ आणि रात्री काय काय करणार ते दाखवतो.